कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नोकरीच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरू केले आहे। रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष ऋषिकेश पवार यांनी अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही हे तरुण सध्या बेरोजगार आहेत। त्यांना प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे। या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यावेळी उपस्थित होत्या। प्रशिक्षणार्थींनी 11 महिने अवघ्या 6 ते 10 हजार रुपयात काम केलं, मात्र आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। महाराष्ट्रात एकूण 1,34,000 तर रायगडमध्ये 693 प्रशिक्षणार्थी आहेत। सरकारने निधी उपलब्ध करून या प्रशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे। शेकाप या तरुणांच्या न्यायासाठी खंबीरपणे उभा असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। युवा प्रशिक्षणार्थींची समस्या ही आहे की त्यांना नोकरीचं आमिष दाखवलं, पण इलेक्शन झाल्यावर 6 महिन्यातच त्यांना त्यातनं कमी केलं। आणि आज एकीकडे आपण बघतो की अनेक सरकारी कामं बाकी आहेत, जागा रिक्त आहेत, आणि एकीकडे हा बेरोजगार युवक आहे ज्याला एक आशावाद दाखवला आणि आता तो भरकटलेला आहे। त्यांची आंदोलनं चालू आहेत, मोर्चे चालू आहेत। त्या सगळ्या मुद्द्यांना त्यांना परत नोकरीवर घेण्यासाठी शेका पक्ष ठामपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या या युवा प्रशिक्षणार्थींच्या पाठीशी उभा आहे। समस्या अशी आहे की आम्हाला 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सर्वांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1,34,000 पोरांना रुजू करण्यात आले। त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1600 पोरं रुजू झाले होते। त्यानंतर मग जर 6 महिन्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आम्हाला खूप ओढाताण झाली की आम्हाला म्हणजे 6 महिन्यानंतर आम्ही काय करायचं। त्यासाठी आम्हाला परत आम्ही आंदोलन केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यानंतर मग 6 महिन्यानंतर आम्हाला सरकारने 5 महिने वाढून दिले। 5 महिने वाढून दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही पोरं वरंग म्हणजे तुटली गेली, आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये फक्त 693 पोरं जॉईन झाली। पण संबंधित 5, 6 आणि प्लस 5 11 महिन्याचा कालावधी आमचा पूर्ण झाला सध्या कार्यरत स्थितीला, पण आम्हाला अद्याप अजून रोजगाराचं कुठलीही शाश्वती नाहीये। सरकार आम्ही या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 17 ते 18 आंदोलन केली, संपूर्ण महाराष्ट्राच्या कोपऱ्यापासून ते नंदुरबार ते गडचिरोली, अगदी खालती सिंधुदुर्ग, सांगली आणि आपल्या रायगडमध्ये सुद्धा आपण एक आंदोलन सुद्धा ठेवलं होतं, पण सरकारने अद्याप कुठलाही त्याच्यावर निर्णय घेतला नाही। अगदी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला स्वरोजगार योजनेचा एक लॉलीपॉप छोटासा दिला गेला की तुम्हाला स्वरोजगार योजनेमध्ये रोजगार दिला जाईल, पण त्याचा आम्हाला शासकीय आस्थापनेमध्ये कुठेही उपयोग होत नाहीये। आम्ही जर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर त्यामध्ये ITI सारख्या कोर्समध्ये जर प्राधान्य देत असाल तर आमचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करून उपयोग काय। तर आमच्याकडे सरकारची एवढीच मागणी आहे की सरकारने रोजगारासाठी आम्हाला एक निधीची उपलब्ध करून द्यावी, आणि निधीच्या संदर्भात रिक्त पदं ही शासनाकडे भरपूर आहेत, आणि त्या रिक्त पदामध्ये आम्हाला कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे।